वैकुंठवासी श्री आमचे भानुदासजी महाराज यांच्या चरणी आणि त्यांचे तीर्थरूप वैकुंठवासी रामदास बाबा यांच्या चरणी आणि आताच आपल्या थोड्याच दिवसात 8 दिवस राहिले ना 18 तारखेपासून पलावा या परिसरामध्ये आदरणीय भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या पवित्र प्रासादिक वाणीने आपल्याला सद्गुरू सावराम बाबांचं जीवन चरित्र ऐकायला मिळणार आहे. सकाळ संध्याकाळी कीर्तन आहेत, सगळ्यांचा त्याचा सहभाग आहे, सर्वांना श्रवणाची पर्वणी आहे. आपल्याला आपल्या गुरुचं चरित्र ऐकायला मिळालं पाहिजे, आपल्याला आपली गुरु परंपरा सांगता आली पाहिजे. कोणी विचारलं तुम्ही कुठे आहात, गुरु परंपरा सांगता आली पाहिजे, परंपरा सांगता आली पाहिजे. आपल्याला श्राद्धाच्या दिवशी परंपरा सांगावी लागते की नाही, तसं आपण अध्यात्मात आपली गुरु परंपरा सांगता आली पाहिजे. म्हणून गुरु परंपरेचे अभंग आपल्यात आहेत आणि ते गातो यासाठी. आणि सगळ्यात श्रेष्ठ भक्ती गुरुभक्ती. ज्याला जशी जमेल, जिथं जमेल, जिथून जमेल, जेवढी जमेल तेवढी केली. ज्ञानोबाने स्पष्ट म्हटलंय, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन ना चाशुश्रुषवे वाच्यम नचमाम योग्य सुयेत. गुरु वर्णनी मुका आळशी पोशी जे फुका म्हटलंय. गुरुचं वर्णन करण्यामध्ये जो मुका आहे तो आळशी आहे, त्याला फुकट पोसू नका म्हणा. उलट 13व्या अध्यायात म्हटलं, जयाचे वक्त्र वाहे गुरु नामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचुनी शास्त्र हातीनं शिवे. त्याचं जीवन करतात. रामदास बाबा आणि भानुदासजी महाराज, सावळाराम बाबा, वामन बाबा, अप्पा माऊली, आणखी वासुदेवजी महाराज, इकडे आमचे तपोनिधी गंगाराम महाराज आणि राजाराम महाराज साठण्याचे, असे या सगळ्या महात्म्याने आपलं जीवन हे थोडं संसाराकडे थोडं दुर्लक्ष देऊन पूर्ण लक्ष परमार्थात केंद्रित करून, आणि आपल्याला एकच सांगितलं, लक्ष लागून राहा गोविंदे. आपलं एक लक्ष लागलं पाहिजे, कारण त्यातच आपलं हित आहे, त्याच आपलं कल्याण आहे. जरी आपलं लक्ष नसेल तरी कुठल्या तरी अंगाने ते आपल्याला तिथपर्यंत नेतात. आणि हा नियम आहे, घरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज झाली उपेक्षिना. आणखी सोपं सांगायचं झालं तर, कल्प करू खाली जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा. आपण ज्या संत परंपरेत, गुरु परंपरेत आहोत, ती परंपरा कल्पवृक्ष चिंतामणी याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंबित गृंभज प्ररो हनावणी. हे काय एक एक ऐसेसे स्तोत्र करू तुझं उद्देशे, जी विशेषिनी विशेषी जे ते रूप तुझे. हे दृश्य नवे रूप तुझे, हे जाणे म्हणून मी लाजे वाणना ही इथपर्यंत सांगितलंय. कोणत्या विशेषणाने त्यांचं वर्णन करावं. पण आपण अभंगात थोडासा आधार घेतला, विभूती आहे, आणि ती विभूती आहेत म्हणून गीतेच्या 10व्या अध्यायात 76 विभूती सांगितल्या. आणि जेवढे समाज आहेत तेवढ्या प्रत्येक समाजात एक विभूती झाली. मी एक वाक्य सांगू, अशी कोणती जात नाही की त्या जातीत संत झाला नाही, फक्त त्या जातीला कळलं नाही, त्या जातीची खंत आहे. आणखी गंमत आहे, लोक संताच्या जातीचे कमी झाले, संताला जातीत ओढणारे झाले. आपण संताच्या जातीचं झालं पाहिजे. धन्य ऐशा जाती कुठल्या संताच्या, ऐशी कळवळ्याची अशा जातीचं झालं पाहिजे. आणि हीच जात आहे, ही ऐशा देवाच्या विभूती, भिन्न प्रारब्धाच्या गती. आपलं काय असेल ते म्हणून पुनश्च आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. आदरणीय सिद्धार्थजी महाराज, उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, सगळे उपस्थित भाविक, पंचक्रोशीतील श्रोते, संत सज्जन, मायबाप, सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन. एखादा शब्द वेडावाकडा चुकीचा गेला असेल, उदार अंतःकरण क्षमा करा. योग्य आहे ते ज्ञानोब बरायचे, तो खूप बरायचे, गुरुजनांचं आहे, आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. नुणते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते उपस्थित पायाच्या प्रसादे. काही बोलू विनोदे मला क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मद चरणी दातारा नित्य ठेवा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं, लग्न अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल
तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचंय, डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. डोकंच ठेवायचंय. तो का म्हणे नेनो युक्तीची ते कोडी म्हणून ठेविली पायी डोई. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल. आणखी एक करा, वाणी जपा, पाणी जपा, निसर्ग जपा, संस्कृत जपा, संस्कृती जपा, संस्कार जपा, मुलांना जपा, स्त्रियांना जपा, परिवार जपा, समाज जपा, देश जपा. काहीच जपता येत नसेल तर हरिनाम जपा. सगळ्यात मार्ग सोपा आहे. सगळ्यात मार्ग हकारोनी सांगे तुका कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. या कलियुगात जेवढ्यांनी शरीर धारण केले त्यांनी ठेवलंय. तसंच आदरणीय भानुदास महाराजांनी शरीर ठेवलंय. काहींना शरीर ठेवण्याची कला येते, त्याला साधू म्हणावं. ज्यांचं पडतो त्याला जीव म्हणावं. आपला पडला नाही पाहिजे याची काळजी घ्या. पडला तर साधूच्या घरी पडावा, साधूच्या घरी नको. साधूच्या देवाच्या घरी पडावा. कथा कीर्तनात देह पडावा, इतर ठिकाणी पडू नाही. पडवणी राहीन तये उगाच संतांची बाई म्हणून. आणि परिसरात आत्ताच आपल्याकडे